नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. तर बघा, महाराष्ट्र CETसाठी एक लेटेस्ट अपडेट आपण बघणार आहोत. म्हणजे जे काही PCM च्या ग्रुपच्या मुलांसाठी जो काही डेटचा अपडेट होता तो अपडेट आलेला आहे. कालच झालेला आहे अपडेट, 28 तारखेला आलेला आहे. तुम्ही हे बघू शकता, पहिलीच नोटीस आहे, इम्पॉर्टंट नोटीस रिवाइज डेट्स फॉर द फर्स्ट इयर स्टुडंट्स. ठीक आहे, सर्क्युलर आपण एक डाउनलोड करून घेऊया. त्या सर्क्युलरमध्ये तुम्ही इझिली बघू शकता. बघा, सिरियल नंबर पहिलेच मध्ये तुम्हाला महाराष्ट्र CETचा सर्क्युलरमध्ये आलेला आहे. बघा, रिवाइज डेट्समध्ये जो काही PCB ग्रुप होता ऑलरेडी त्यांचे जे काही डेट्स होते ते तसेच दिसत आहे. 22, 23, 24, 28 आणि 30 एप्रिल. PCB ग्रुपच्या मुलांसाठी काही प्रॉब्लेम नाही, त्यांचं जे काही डेट्स ठरलेले आहेत त्याच डेट्स पहिलेल्या आहे. परंतु जो काही PCM ग्रुप आहे ठीक आहे, 5 मेला नीटची एक्झाम असल्यामुळे 5 तारीख कॅन्सल झालेली आहे. ठीक आहे, आणि जी काही एक्झाम एप्रिलला होणार होती PCM ग्रुपसाठी ती आता तुम्हाला जसं की माहीत असेल का मेमध्ये होणार आहे. ठीक आहे, जसं तुम्ही बघू शकता 2 मे, त्यानंतर 3 मे, 4 मे नंतर 5 मे जी काही डेट होती ती नीटची एक्झाम असल्यामुळे कॅन्सल झाली. त्यानंतर 9 मे, 10 मे, 11 मे, 15 मे आणि 16 मे आणि लास्टली 7 मे. म्हणजे PCM ग्रुपसाठी 2 मेपासनं तर 17 मे 2024पर्यंत PCM ग्रुपवाल्यांचे पेपर्स आहे. त्यामुळे तुम्हाला जवळपास म्हणजे जो काही एप्रिल महिना होता तो एप्रिल महिना आता तुम्हाला पूर्णपणे तुमच्या हातात आहे. आणि जे 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 आणि काही मुलं असे राहतात की दोन्ही एक्झाम्स देतात, PCM ग्रुपसाठी पण देतात आणि PCB ग्रुपसाठी पण देतात. आणि यामध्ये पण एक एक अंतर दिसून येते तुम्हाला, कारण की तुम्हाला दोन्ही ग्रुपसाठी जर प्रिपरेशन करायचं म्हटलं की फिजिक्स आणि केमिस्ट्री कॉमन असतं, तिकडे बायोलॉजी असते आणि इकडे मॅथ्स असते. ओके, आणि म्हणजे खूप चांगले झालं आपण असंही म्हणू शकतो, कारण की म्हणजे PCB ग्रुपचे जसं समजा आपण कन्सिडर करू की समजा तुम्ही PCB पण देता, समजा तुमचा 22 एप्रिलच्या स्लॉटमध्ये समजा PCBचा पेपर आला. ठीक आहे, आणि त्यानंतर समजा तुमचा 15 किंवा 16 मेच्या किंवा 17 मेच्या स्लॉटमध्ये जर समजा तुमचा PCMचा जर पेपर आला तर नियर अबाउट तुम्हाला म्हणजे 25 ते 30 दिवस तुमच्या जवळ राहतात दोन पेपरच्या गॅपमध्ये. ठीक आहे, आता हे स्लॉटवर डिपेंड आहे की आपण कोणत्या स्लॉटमध्ये जातो, पहिला म्हणजे कोणत्या दिवसाच्या स्लॉटमध्ये जातो यावरही म्हणजे भरपूर काही गोष्टी अवलंबून आहे. ठीक आहे, आणि हा जो काही सर्क्युलर निघाला 28/3/2024ला. ओके, म्हणजे आपली आजची तारीख 29/3/2024 आहे, म्हणजे कालच्याच दिवशी हा सर्क्युलर निघालेला आहे. ठीक आहे, म्हणजे ठीक आहे. तर बघा, तुम्हाला जर आपले हे जे काही लेटेस्ट अपडेट आणि आपल्या चॅनेलवर आपण रेग्युलरली प्रिव्हियस इयर क्वेश्चन डिस्कस करत असतो, जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट.